सर्व भावी भक्तांना रामकृष्ण हरी. गुरुदेवांच्या कृपेने आम्ही पौंषवद्य अमावस्या, मौनी अमावस्या या महापर्व काळावर स्नान करण्याकरता श्रीक्षेत्र प्रयागराज येथे गेलो होतो. जाताना नागपूर, जबलपूर, चित्रकूट, मैयर, अयोध्या, काशी करून आम्ही प्रयागला आलो. आल्यानंतर स्नान झालं. श्रीमद जगद्गुरू शंकराचार्यांचं दर्शन झालं. त्याने प्रवचनात सांगितलं की बाबा, ज्यांना स्नान घडलं ते धन्य झाले, पण ज्यांना काही अडचणीने येता आलं नाही त्यांच्याकरता काय करा, तर इथून एक जलकुंभ घेऊन जा आणि पाणी घेऊन जाऊन गावामध्ये गेल्यानंतर आपल्या प्रियजनांना, आप्तेष्टांना एकत्र करा. नामस्मरण करून पवमानाचा अभिषेक, रुद्राभिषेक भगवंताला करून ते पाणी सगळ्यांच्या अंगावर शिंपडा आणि त्या पाण्याचा एक जरी बुंद अंगावर पडला तर ते अमृतबिंदू आहे आणि ते अमृतबिंदू आपल्या पापाचा नाश करून, आपल्या पापवासनेचा नाश करून आपणा सर्वांना भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त करेल अशी ह्या पाण्यामध्ये शक्ती आहे. आणि हे प्रवचन ऐकल्यानंतर आम्ही ते पाणी आणलेलं आहे आणि आपल्या यात्रेचं मावंद येत्या 12 तारखेला बुधवारी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमासुद्धा एक कुंभस्नान आहे आणि कुंभस्नानाचा असा योग साधून आम्ही या दिवशी आपल्या सगळ्या आप्तेष्टांना, प्रेमीजनांना, वारकरी वैष्णवांना, ब्राह्मणांना एकत्र करून हे भगवान परमात्म्याचा अभिषेक आपले माननीय डॉक्टर शिवाजीरावजी शिंदे सपत्नीक त्यांच्या हस्ते, त्यांचा नवस आहे, ते अभिषेक होईल आणि अभिषेक झाल्यानंतर लगेच चर्चासत्र सुरू होईल. चर्चासत्राचा विषय आहे सनातन संस्कृतीचे दीपस्तंभ. सनातन संस्कृतीचे दीपस्तंभ, हरिकथा आणि महाकुंभ. तर आपण महाकुंभ आपण पाहायला, पण आपण नित्याचं जे आपली त्रिवेणी संगम आहे तर ते कोणता त्रिवेणी संगम आहे, तर कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम. या संगमामध्ये पर्वकाळालाच ह्या सगळ्या गोष्टी घडतात, पण कथा असे संगम आहे की इथं दररोज त्रिवेणीचं स्नान आपल्याला करता येतं. तर अशी ही त्रिवेणी म्हणजे आपल्याकडं कथेची त्रिवेणी आणि त्या त्रिवेणीचं पाणी असा हा एक अलौकिक संगम आपल्या इथे आपण आयोजित केलेला आहे. कथा खरोखरच अनेक अशी प्रमाणं आहेत की कथा सर्वांना नित्य शुद्ध करत असते. जी व्यथा हरते तिला कथा म्हणतात आणि ती कथा कशी श्रेष्ठ आहे याचे चिंतन आपल्याला अनेक महापुरुषांच्या मुखातलं ऐकायला मिळणार आहे. तेव्हा सर्वांना हात जोडून पाया पडून प्रार्थना आहे की आपण या कार्यक्रमाला आल्याशिवाय राहू नये. हसते परहसते आता सगळ्यांपर्यंतच मी पोहोचू शकेल असं काही नाही. मी अत्यंत बिमार आहे. जवळजवळ 5-6 दिवसापासून मला अन्न नाही आणि सारखा खोकला आहे, खूप त्रास आहे. त्याच्यातूनही मी प्रत्येकाशी बोलेलच असं काही नाही. तर तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे, जी सगळी माणसं माझ्यावर जी प्रेम करणारी मंडळी आहे त्यांना हात जोडून प्रार्थना आहे की माझ्या बोलण्याची अपेक्षा न करता आपण हा व्हिडिओ पाहून प्रत्यक्ष महाराजच मला निरोप देत आहेत हा भाव करून सर्वांनी यावं. लहान मोठे बाल मंडळी सर्व थोरा मोठ्यांना हात जोडून प्रार्थना आहे की आपण यावं आणि हा अमृतबिंदूचा लाभ, चिंतनही अमृतबिंदूच आहे आणि ते अमृताचाही वर्षाव होणार आहे आणि त्यानंतर छोटासा महाप्रसाद आहे. आपण त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा ही सर्वांना अत्यंत कळकळीची विनंती आहे. उद्या येत्या 12 तारखेला बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत आपण येण्याची कृपा करावी. पुन्हा एकदा सर्वांना नतमस्तक होतो. सप्रेम जय हरी.